नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्रा डी हेमकर लिखित तुझे संग प्रीत लगाई भाग 4. हो डॉक्टर, हे खरं आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी ह्याच दिवशी त्याचं निधन झालं आणि तेव्हापासून हिची तब्येत बिघडली. 31 डिसेंबरला त्या दोघांचं लग्न होणार होतं. पण त्याआधीच 5 दिवस आधीच त्यानेच या जगाचा निरोप घेतला. एवढं बोलून तो रडायला लागला. इतका वेळ अडवलेलं पाणी मात्र आता तो रोखू शकला नाही. तसं डॉक्टर खांद्यावर त्याच्या हात टाकून त्याला धीर देऊ लागले. पण त्यांच्यासाठी हे हा झटकाच होता. तुषार, ती शुद्धीवर येत होती, पण तोंडी अजूनही त्याचाच जप चालू होता. डोळे बंद होते तिचे. त्यामुळे तिच्याकडून पडलेल्या टेबलवरच्या ग्लासामुळे या दोघांना भान आले. बहुतेक तिला जाग येत आहे. राकेशला कळवणार आहेस ना? डॉक्टर आता घाई करत तिच्या रूममध्ये शिरत म्हणतात. नाही, राकेश मामालाही त्यानंतर बीपीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे हिला अशा अवस्थेत ते पाहू शकणार नाही. मी व वर्षाच आता तिला पाहू, आळीपाळीनं. तोही त्यांच्या मागे येत बोलतो. ओके, नो इश्यू. डॉक्टर त्याची नाडी चेक करतात. येईलच ती थोड्या वेळ शुद्धीवर. तोपर्यंत मी एक नर्स हायर करतो. ती तिला व्यवस्थित चेक करून बाहेर पडतात. तो मग तिथल्याच एका सोफ्यावर टेबलावरचं मासे घेऊन चाळायला लागतो. तुषार, डॉक्टर जाऊन 5-10 मिनिटंही झाली नसतील की त्याच्या कानावर तिचा अस्पष्ट असा आवाज येतो. म्हणून तो मासिकमधील डोकं वर काढतो तर तिचा हात हललेला दिसतो. तसा तो तिच्याकडे पळत येतो. सिट सिट, आय एम हिअर. तोच एक गोरी-गोमटी सिस्टर दारातून आत येते आणि त्याला हातानेच बसायला सांगून तिच्याजवळ जाते आणि तिला चेकअप करायला लागते. तसं तिला पाहून विशालही परत सोफ्यावर बसतो. पण लक्ष मात्र तिच्याकडेच असते आणि डोळ्यात तिच्यासाठी काळजी. तुषार, आता अनूचे डोळेही हलायला लागतात की उघडण्याचा प्रयत्न करत असते आणि तिने दिलेली साथही त्या सिस्टरला ऐकू येते. मिस्टर तुषार. ती सिस्टर आता सलाईन नीट लावत विशालला हाक देते. नो, आय एम विशाल. तो तिला करेक्ट करत म्हणतो आणि अनू जवळ जाऊन बसतो. ही इज अ नॉट हिअर, बट डोंट वरी, आय एम हर बेस्ट बडी. सिस्टर कन्फ्यूज आहे बघून तोच तिला हसत उत्तर देतो. ओके, नो इश्यू. नाऊ शी इज ओके. आय एम गोइंग टेल टू अ डॉक्टर अबाउट दॅट. तीही हसत मग बाहेर पडते. थोड्याच वेळात डॉक्टर येतात तर अनु मस्त विशालशी गप्पा मारत असते. डॉक्टर तसे हसून तिची चौकशी करतात आणि परत एकदा चेकअप करून डिस्चार्ज देतात. फक्त आता कोणत्याही गोष्टीचा ताण आला तर सरळ वॉक किंवा सॉन्ग ऐकायचे सल्ले देतात, जे ती स्वतः गेली 4 वर्ष करत होती. तीही मग हसून डॉक्टरांचा निरोप घेते. काळजी घे तिची सांगून डॉक्टरही तिला व विशालला बाय करतात. तू याबद्दल डॅडला नाही ना सांगितलं? नाही म्हणजे उगीच ते काळजीत पडतील. ती डॉक्टर जाताच त्याचा आधार घेत उठून बसत बोलते. नाही, आणि चाचांनाही मनाच केला आहे सांगायला. पण आता लवकर चल, नाहीतर मामाला शक यायचा. तो तिची पर्स तिच्या खांद्यावर अडकवत बोलतो. तशी तीही मानेनच हो म्हणते व दोघे हॉस्पिटलच्या बाहेर पडतात. विशू, मला खूप हेवी वाटते रे. पार्किंगमध्ये येताच विशाल, जो चाचांना कॉल करतच असतो, की ते गार्डात येत बोलते. हो, मला माहीत आहे तुझा प्रॉब्लेम. आपण आज रात्रीच्याच फ्लाईटने इंडियाला जात आहोत. तो फोन कानाला लावून म्हणतो. कारण गेली 4 वर्षे हेच तर चालू होतं. किती या नाताळ्यात म्हणजे 25 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत ती आपल्या आवडत्या घरी म्हणजे मुंबईत जायची. थँक्यू. आणि त्याचं बोलणं ऐकून तिने त्याला टाईट हक केलं. हो, बास झालं एवढे लाडात येणं. तो हसत चाचांनी आणलेला कारचा दरवाजा ओपन करत तिला आत बसायची खून करत बोलतो आणि स्वतःही आत बसतो. हो, पण मी किंवा वृष नाही येऊ शकत यावेळी. वृषचा आता 8वा महिना लागेल 2-4 दिवसात. सो डॉक्टरने म्हणा. तो पुढे बोलतो. हो, वृष बोलली मला. इट्स ओके. मी जाईन एकटी. डोंट वरी. ती मनातून नाराज तर झाली होती, पण आपल्या फ्रेंडचे प्रॉब्लेम्सही तिला कळत होते. ती आता परत खिडकीतून बाहेर बघत होती. आपल्याच विचारांत. तोच कार थांबली. काय रे, इथे मध्येच का थांबली? ती बोलतच असते की ती परत बाहेर निरखून पाहते तर आता खरंच तोच सकाळचा मुलगा उभा असतो, जो गाडीखाली आला होता त्यांच्या. म्हणून चाचांनी ब्रेक लावला होता आणि ते दोघंही त्याला अचंबित होऊन पाहत होते. कारण खरंच तो तुषारसारखा दिसत होता. त्याचे डोळे, शरीरयष्टी सेम तशीच होती.
जरी बाकी दाढी मिशा आणि अवतारात तो असला तरी. बघ विशाल, मी तुला म्हणाले होते ना, हा आपलाच तुषार आहे. ती आता खाली उतरतच विशालला भानावर आणत बोलते. चाचा व विशाल एकमेकांकडे पाहतात की हे कसं शक्य आहे. एक मेलेला माणूस असा कसा काय जिवंत असू शकतो. ते विचार करतच खाली उतरतात. तुषार जिवंत आहे, खरं की खोटं हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. तुझं संग प्रीत लगाई है. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.